सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे। याच पार्श्वभूमीवर करमाळ्यातील जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, ही पार पडते। परंतु आज जे करमाळा तालुक्यातील केडगाव या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी जमले आहेत। त्यांच्या वतीने जे आहे त्यांच्या काही समस्या आहेत त्या न सुटल्यामुळे जे आहे ते त्यांनी आज करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचे जे निवेदन आहे ते प्रशासनाला दिले। या ठिकाणी ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे, काय निवेदन दिले? 2026च्या निवडणुकीला सामोरे जात असताना केडगाव ग्रामपंचायतची स्थापना स्वातंत्र्यानंतर 1956ला झाल्यापासून गावातल्या जेवढे पण ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ पुढारी आहेत, जे वडिलोपार्जित लोकांनी आमच्या पक्षासाठी, पार्टीसाठी, गटातटासाठी काम केलं। सर्व पक्षाला आम्ही सहकार्याच्या भूमिकेतून मतदानाच्या रूपाने नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे। परंतु बघायला गेलं तर त्या तुलनेतून केडगावकडं विशेषतः कोणत्याही राजकीय नेत्याचं किंवा पक्षाचं विशेषतः लक्ष दिसून येत नाही। हां, आणि यापूर्वीही प्रामुख्याने आमची एकच मागणी आहे की जे आता आम्ही निवेदन दिलं त्या संदर्भात की जो आमच्या गावाला जोडणारे प्रमुख रस्ते, जो शेटफळपासून केडगावला जोडतो आणि जो केडगाव ते चिकलठाण जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे आणि साधारणतः आमच्या पिढीला तरी ते आठवत नाही की रस्त्याचं काम कधी झालं किंवा त्याचं काही नूतनीकरण झालं का। या संदर्भात आम्ही वारंवार पाठपुरावा करून आम्हाला काही त्याकडून प्रतिसाद कोणता भेटलेला नाही आहे। तर आम्ही आज प्रशासनाच्या दारी आलो आहे आणि आम्ही रस्त्यासाठी होणाऱ्या गैरसोयी, रस्त्यामुळे होणारी जी गैरसोय आहे की जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत, यांना ज्या अडचणी येत आहेत, यांना जे आम्ही ते अनुभवतो आहे, यामधून आम्ही स्वइच्छेने ग्रामस्थ, आजी माजी, जे काही पदाधिकारी आमच्यात, जे काही सर्वपक्षीय बैठक पार पडली केडगावमध्ये, हा जो आम्ही निर्णय घेतला, हा मागील 8 ते 10 दिवसांपासूनची चाललेली चर्चा होती। याच्यातून ग्रामस्थांनी ठरवलं की सर्वपक्षीय बैठक घेऊ, गावातील आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडता येईल का आणि प्रशासनापुढं आपली व्यथा मांडता येईल का, त्यासाठी सर्वपक्षीय बैठक काल आमचं ग्रामदैवत श्री भैरवनाथच्या मंदिरामध्ये पार पडली आणि त्या ठिकाणी ते बैठक पार पडल्याच्या नंतर त्याच्यातून निर्णय झाला की आपण सर्वांनी स्वइच्छेने या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या, त्याच्यावर आपण कुणीही कोणाचाही बंधन किंवा कोणाचाही दबाव नसताना आम्ही स्वइच्छेने या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार घालणार आहोत। ही बहिष्कार घालून आम्ही दाखवून देणार आहोत की आमच्यामुळं आम्ही जे वंचित ठेवलं, प्रशासनानेही त्याकडे लक्ष दिलं नाही। राजकीय नेत्याकडून आपण अपेक्षा करतो, गट सत्ता येते सत्ता जाते, पण प्रशासन म्हणून प्रशासनाने काय केलं, त्यांची भूमिका नक्की ते कोणत्या भूमिकेत राहिले, याचाही त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आणि आम्हाला येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लवकर कसा निर्णय देता येईल आणि त्या गोष्टीला कसा न्याय देता येईल एवढं आम्ही अपेक्षित आहोत। आणि जोपर्यंत आम्हाला आत्तापर्यंत मिळालेली आश्वासनं आणि त्यापासून झालेले आमचं नुकसान किंवा त्यावर विश्वास ठेवून आम्ही केलेल्या चुका, यावर आम्ही असं ठरवलं आहे, सर्वानुमते एक ठरवलं आहे की आम्ही कुणाच्या आश्वासनालाही थांबणार नाही आहोत। आम्ही जाहीरपणे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर सर्वानुमते स्वइच्छेने बहिष्कार घालत आहोत, एवढं बोलतो। साधारण किती किलोमीटर रस्ता आहे, कुठून कुठंपर्यंत खराब रस्ता आहे? साधारणतः शेटफळ ते केडगाव हा 4 किलोमीटरचा रस्ता असताना पण त्यांनी काही निधी अभावी, कशा कारणाअभावी त्यांनी साधारणतः 3 किलोमीटरचा रस्त्याचा मागील काही कार्यकाळात बरेच वर्ष झाले त्याला की तो 2 टप्प्यात काढले आणि आत्ता जर तुम्ही कधी आलात त्या भागात तर तुम्ही 1 किलोमीटरची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, अतिशय दयनीय आहे। 2 व्हीलरवरती जे वृद्ध लोक आहेत, ज्यांना काही आजार आहेत, अशा लोकांना जेऊरला यायचं, हॉस्पिटलला, दवाखान्याला यायचं म्हणलं तरी त्या लोकांची गैरसोय होती। महिला आहेत, विद्यार्थिनी आहेत, यष्ट्यांची गैरसोय आहे, त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी अजून देखील ग्रामस्थ आहेत, काय सांगायचे? काय नाही, ठरलं हे गावाचं अंतिम निर्णय, ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत कुठल्याच इलेक्शनला आम्ही सामोर जाणारच नाही गाव आमचं। नक्कीच या ठिकाणी अजून देखील ग्रामस्थ आहेत, त्यांना देखील प्रतिक्रिया मांडायचं आहे, काय बोल? आता आम्ही सर्व गावांनी गावसभा घेतली। गावसभेमध्ये घ्यायच्या अगोदर आम्ही सर्व आदरणीय नेत्यांकडे, वेगवेगळ्या नेत्यांकडे भेट दिली गावकऱ्यांनी। त्यांनी नुसते आश्वासन दिली की तुमचा रस्ता आम्ही हे करू, आम्हाला मतदान द्या, तुमचा रस्ता करू, असं नुसते आश्वासन दिली, परंतु रस्ता कोणी केलेला नाही। शेटपळपासून
केडगावपर्यंत असं थोडा दुरुस्त आणि 1300 फूट असा एक रस्ता आणि केडगावपासून ते चिकलठाण फाटा हा 2.5 किलोमीटर आहे. त्यानंतर केडगावपासून असं कॅम्प आपा उमरड जाणार तो पण रस्ता. त्यानंतर केडगाव गणपतीमाळा आणि इकडं पोपळज रस्ता असा म्हणजे केडगावमधून बाहेर निघण्यासाठी एकही रस्ता असा नवीन डांबरी किंवा नवीन चांगला रस्ता नाही आहे बाहेर निघण्यासाठी. आणि केडगावमध्ये येण्यासाठी एकही रस्ता असा नाही की तो चांगला आहे. सगळे रस्ते असं चालत जाण्याची सोय नाही. वयोवृद्ध असतील, महिला आरोग्य, डिलिव्हरीसाठी महिलांना इतका त्रास होतो भयानक की गाडी ताणताच येत नाही. गाडी ताणायची म्हणलं, वेगात घ्यायची म्हणलं 4 व्हीलर तर अशी हवेतच उडते. की भयानक अवस्था आहे. गुडघ्या एवढे खड्डे इथं. अशी अवस्था असताना सगळे ग्रामस्थ गावकरी एकत्र येऊन गावसभा घेतली आणि गावसभेमध्ये सर्वांनी एकमताने ठराव केला गावकऱ्यांनी की आपल्याला रस्ता जोपर्यंत होत नाही गावासाठी शेटपळ ते केडगाव आणि केडगाव ते चिकलठाण केडगाव फाटा तोपर्यंत निवडणुकीवर येणाऱ्या भविष्यात होणाऱ्या जेवढ्या निवडणुका असतात त्या प्रत्येक निवडणुकीवर जाहीर बहिष्कार ग्रामस्थ केडगाव यांनी घातलेला आहे. या ठिकाणी अजून देखील नागरिक आहेत, काय सांगायचं तुम्हाला? काय नाही, केडगावला पहिल्यापासूनच अन्याय झाला असं सगळ्या गावाची भावना झालेली आहे. मुख्य म्हणजे केडगावच्या चारी बाजूला जी गावं आहेत त्यांना अजिबातसुद्धा कुठंही कॉन्टॅक्ट नाही, कनेक्टिव्हिटी नाही. उदाहरणार्थ उमरडला जायला रस्ता नाही, पोपळजला जायला रस्ता नाही, शेटपळला जायला रस्ता नाही, चिकलठाणला जायला रस्ता नाही. ह्याच्यामुळं जर अडीअडचणींना सामना करावाच लागतो आहे. आणि मुख्य म्हणजे उत्पादनालासुद्धा शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आहे. कारण की रस्तेच नसल्यामुळं ऊसाचा प्रश्न आहे. 8 साली ऊससुद्धा आमच्या सगळ्या शेवटी जातात आहे. सध्या केळी असो किंवा कुठलंही उत्पन्न असो, कुठलीही बाजारपेठ जरी जवळ जायचं म्हटलं तरी वाहनं काही येत नाही आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आता आमच्याकडे काही दुसरा उपाय नव्हता. शेवटी ग्रामस्थांनी 8-10 दिवस एकत्र चर्चा केली. काही केलं तरी आपल्याला काय होत नाही आहे. ठीक आहे म्हणले, ह्यावेळेस बहिष्काराचं अस्त्र वापरू, काही फरक पडला तर पडला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की या गावाला जे आहे म्हणजे केडगाव गावाला चारही बाजूने येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्यामुळं रुग्ण असतील, शाळेतील मुलं असतील यांना देखील या रस्त्याचा नाहक असा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. कुठल्याही पद्धतीने प्रशासन असेल, राजकीय व्यक्ती असतील यांच्याकडून यांच्या समस्येकडे जे आहे ते लक्ष दिलं नव्हतं. अखेर या सर्व ग्रामस्थांनी वैतागून आज येणाऱ्या करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं जाहीर केलं असून या ठिकाणी त्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.